राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत। या योजनेवरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहे। आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे। लाडकी बहीणऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका, असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे। दुधाला भाव द्या, कामगाराला मजुरी द्या, चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे, यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो। त्यांनी राज्यपाल यांचा 40 एकरातील बंगला विकावा, त्याचे 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील, ते पैसे तिकडे वापरा। राज्यपाल यांना 40 एकर जागा कशाला हवी, त्यांना नवीन 3-4 मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावलाय। योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्त्वाचं आहे। योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले। देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे। मुंबईत पारसींकडे महत्त्वाची 6,000 एकर जमीन आहे। इंग्रजांकडून त्यांनी बक्षीस म्हणून मिळवली। कष्ट करणाऱ्यांना 1 BHK घर भेटणे खूप मोठं झालं आहे। कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे। सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे, त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केलाय। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। लाईक, कमेंट आणि शेअर करा।